आज आपण बघणार आहोत खेकड्याचा कोल्हापुरी रस्सा. आलं, लसूण, ओलं खोबरं, कोथिंबीर, ज्वारीचं पीठ, जिरे तिळाचा कूट याचं आपण वाटण करून घेणार आहोत. हे आहेत समुद्रातले खेकडे, म्हणजे खाडीतील खेकडेही म्हणू शकतो. हे 2 भाग केले एका खेकड्याचे. हे आहेत मोठ्या नांग्या. याचा कलर वेगळा दिसतोय, त्याच्यावरूनच ओळखायचं की हा खाडीतला खेकडा आहे. या त्याच्या बारीक नांग्या आहेत. या नांग्या आपण मिक्सरमध्ये टाकून त्याचं पाणी काढून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण रस्सा करून घेणार आहोत. काही जण नांग्याचं पाणी वापरत नाहीत, त्यामुळे त्यांचा रस्सा म्हणजे असा फुटल्यासारखा दिसत नाही. तर हे नांग्यांचं पाणी काढलेलं आहे आपण. तर हे नुसतं नांग्या टाकून फिरवलं आहे. आता याच्यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी घालणार आहोत, जेणेकरून आपल्याला ते गाळून घ्यायचं आहे. आपण हे गाळून घेणार आहोत. ही गाळून घ्यायची प्रोसेस आपल्याला 2-3 वेळा करून घ्यायची आहे. म्हणजे भांडं 2 वेळा फिरवून परत त्यात पाणी घालून परत हे गाळून घ्यायचं, असं करून घ्यायचं. आणि बारीक गाळणीने गाळायचं, जेणेकरून त्याच्यातलं रेती वगैरे जात नाही किंवा रस्सा खरवट असा लागत नाही. हे बघा, आता आपण रस्सा टाकणार आहोत. सर्वप्रथम मी कांदा भाजून घेतला होता, त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर आणि वाटण घातलं होतं. आता मी कोल्हापुरी तिखट टाकते आहे, जे आमच्याकडे असतं घरामध्ये. तर ते मी जवळपास 7 ते 8 चमचे टाकलं आहे. तिखट टाकून हलवून घ्यायचं व्यवस्थित. हा थोडासा गरम मसाला घातला आहे. नांग्या अशा प्रकारे फोडून घ्यायच्या, नाहीतर त्या मग तुटत नाहीत आणि शिजतात पण लवकर. त्यामुळे त्या अशा प्रकारे फोडून घ्यायच्या. आता आपण नांग्या आणि रस्सा या मसाल्यामध्ये घालणार आहोत. नांग्या आणि खेकडा टाकल्यानंतर आपण मसाल्यामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे. त्याला थोडासा लालसर रंग आलेला दिसत असेल. हे खेकडे लगेच शिजतात आणि हे अगदी मऊसुद्धा असतात. आपले काळ्या पाटीचे खेकडे कसे कडक असतात आणि शिजायला थोडा वेळ लागतो, तसे हे खेकडे लगेच शिजतात. आणि ह्याच्यात मी थोडंसं वाटणाचं पाणी घातलं आहे. म्हणजे आपण पहिले खेकडा थोडासा शिजवून घेणार आहोत. आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालूयात आणि हे थोडंसं शिजवून घेऊयात. गरम पाणी घातल्यानंतर जराशी उकळी येऊस्तोवर आपण हे मोठ्या गॅसवर ठेवायचं. थोडंसं मीठ टाकून घेऊया आपल्या आवडीनुसार. आता आपण हे शिजवून घेऊयात. याच्यावर झाकण लावून ठेवूयात. 5 मिनटं वाफ काढून घ्यायची. बघा, आपले खेकडे शिजलेले आहेत व्यवस्थित, कारण हे लाल झालेले आहेत. त्याच्यावरून समजून जायचं की आपला खेकडा शिजला आहे. आता तुम्हाला सुक्कं खायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये असंच खाऊ शकता, किंवा रस्सा करायचा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं. पण सुक्का ठेवणार असाल तर पाणी कमी घालायचं, तिखट कमी घालायचं. आता हे जे पाणी टाकतोय ते नांग्यांचं पाणी आहे. नांग्यांचं पाणी टाकताना शक्यतो रस्सा ढवळत राहावा लागतो, कारण रस्सा फुटण्याची शक्यता असते. फुटण्याची म्हणजे फुटत नाही रस्सा ॲक्च्युली, पण त्याच्यामध्ये टेक्स्चर दिसतं. नांग्यांचं पाणी घातलं तर म्हणजे दिसतंच ते ऑलमोस्ट, पण जास्त दिसून द्यायचं नसतं. त्यामुळं ते ढवळत राहावं लागतं. भरपूर वेळ ढवळत राहावं लागतं ते. जोपर्यंत 1-2 उकळी येत नाहीत तोपर्यंत आपल्याला कंटिन्युअस चमचा ढवळत राहावा लागतो, कारण ते पूर्णपणे व्यवस्थित मिक्स व्हावं लागतं. इथे तुम्हाला वाटत असेल की पातळ दिसतं आहे, तर ते थोड्या वेळ पातळ दिसणार. जसं जसं रस्सा उकळेल तसं तसं ते घट्ट होणार आहे. त्यामुळे पातळ असला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. हे बघा, कंटिन्युअस हलवत राहावं लागतं.
1-2 मिनटासाठी आपण बंद करूया ढवळणं. परत ढवळत राहावं लागतं. या स्टेजला तुम्ही तुमचं तिखट मीठ पण ॲडजस्ट करू शकता. जर तुम्हाला वाटतं आहे की कमी तिखट आहे तर तुम्ही तिखट घालू शकता, नाहीतर जसं आहे तसं चालते. पण शक्यतो खेकड्याचा रस्सा थोडासा तिखटच चांगला लागतो. ही एक उकळी आलेली आहे. याच्यात आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि हा आपला खेकड्याचा रस्सा उकळून असा झालेला आहे. आपण बघू शकता किती छान रंग आला आहे.